नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15वा चॅप्टर 8व्या वर्गाचा सायन्स या सब्जेक्टचा 15वा चॅप्टर आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये साऊंड, व्हॉट इज द साऊंड अँड हाऊ साऊंड इज प्रोड्यूस हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. पहिला पॉईंट जो आहे तो आहे प्रोडक्शन ऑफ साऊंड. यामध्ये म्हटलेलं आहे की वी हॅव लर्न दॅट साऊंड कॅन बी जनरेटेड फ्रॉम अ व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. म्हणजे जी वस्तू व्हायब्रेट होते तिच्यामधून साऊंड निघतो. विथ द एक्झाम्पल ऑफ ट्युनिंग फोर्क, बाजूने एक ट्युनिंग फोर्क दाखविला आहे. वी विल लर्न नाऊ अबाउट हाऊ अ साऊंड इज प्रोड्यूस्ड ड्यू टू सच व्हायब्रेशन. म्हणजे की या ट्युनिंग फोर्कमधून कसा साऊंड प्रोड्यूस होतो, कसे व्हायब्रेशन निघतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे ते पुढे दिलं आहे. अ ट्युनिंग फोर्क इज मेड ऑफ 2 प्रॉंग्स अँड अ स्टेम. त्याला 2 बाजू आहेत, त्याला प्रॉंग म्हटलं आहे आणि एक स्टेम आहे खाली. कीपिंग द स्टेम स्टेडी, इफ द प्रॉंग आर स्ट्रक दे स्टार्ट व्हायब्रेटिंग. जर का आपण हा ट्युनिंग फोर्क बाजून जो दिसत आहे तो जर एखाद्या याच्यावरती आदळला तर तो हलायला सुरुवात होते. आणि मग फिगर 15.2a खाली जी फिगर दाखवलेली आहे तुमच्या पुस्तकामध्ये पहा. हे दिसत आहे फिगर, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे शोज स्टेशनरी ट्युनिंग फोर्क. म्हणजे ज्यावेळेस तो आदळलेला नाही त्यावेळेसची स्थिती कशी असते ते तिथं दाखवलेली आहे. पहा, तिथं काय समांतर रेषा आपल्याला दिसत आहेत. ABC खाली लिहिलेलं दिसत आहे. म्हणजे टू शो द स्टेट ऑफ एअर अराउंड ट्युनिंग फोर्क व्हर्टिकल लाईन आर यूज. तिथली हवा कशी आहे, एअर कशी आहे ते दाखवण्यासाठी व्हर्टिकल लाईन दाखवलेल्या आहेत. हिअर द व्हर्टिकल लाईन्स आर इक्वली स्पेस. इट इंडिकेट दॅट द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन द एअर मॉलिक्यूल इज द सेम एव्हरीवेअर अँड द ॲव्हरेज एअर प्रेशर इन देअर 3 रिजन इज ऑल्सो द सेम. म्हणजे जोपर्यंत ट्युनिंग फोर्क हा व्हायब्रेट होत नाही तोपर्यंत त्याच्या आजूबाजूच्या हवेच्या रेणूची स्थिती, तिथलं प्रेशर, अंतर हे सेम राहते, ते बदलत नाही. पण ज्यावेळेस तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात करतो त्यावेळेस काय होते ते पहा. पुढील लाईनवरती पहा. इफ द स्टेम इज केप्ट स्टेडी अँड प्रॉंग आर स्ट्रक द प्रॉंग्स आर सेट इन टू व्हायब्रेशन. ज्यावेळेस आपण त्याला आदळतो त्यावेळेस तो व्हायब्रेट होतो. म्हणजेच इट मीन्स दॅट दे आर सेट इन टू पिरियॉडिक मोशन इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. म्हणजे तो एकदा पुढे जातो, एकदा मागे येतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहा, असं त्याची पिरियॉडिक मोशन सुरू होते. म्हणजे वी विल सी स्टेप बाय स्टेप द रिझल्ट ऑफ सच अ मोशन. मग असं त्याचं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन झाल्यामुळे, मागे पुढे त्याचे पाते हलल्यामुळे काय घडते ते आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे. इफ ड्युरिंग द व्हायब्रेशन prongs of the tuning fork go away from each other as shown in figure B, the wire outside the prong is compressed and pressure increases. ज्यावेळेस त्याचे पाते दूर जातात त्यावेळेस बाहेरच्या एअरवरची प्रेशर वाढत जाते. तिथली एअर ही कॉम्प्रेस होते, तिच्यावरचं प्रेशर वाढते. आणि सच अ स्टेट ऑफ हाय प्रेशर इज क्रिएटेड इन रिजन ए इन फिगर बी. म्हणजे मधल्या फिगरमधला जो ABC पैकी एक रिजन आहे तिथं आपल्याला दिसत आहे की तिथं हाय प्रेशर झालेलं दिसत आहे. सर्व रेषा ह्या जवळजवळ आलेल्या दिसत आहेत. द रिजन इन विच एअर इज ॲट हाय प्रेशर अँड हाय डेन्सिटी इज कॉल्ड द कॉम्प्रेशन. मग त्या ए ठिकाणची जी हवा आहे तिथं उच्च प्रेशर आहे, हाय प्रेशर झालेलं आहे आणि हाय डेन्सिटी झाली आहे, सर्व मॉलिक्यूल जवळ आलेले आहेत, त्याला म्हणायचं असते कॉम्प्रेशन. कारण तिथली एअर कशी झाली, कॉम्प्रेस झाली. आणि त्याच्या खालच्या आकृतीमध्ये काय दिसत आहे पहा, सीमध्ये. इन द नेक्स्ट स्टेप ऑफ व्हायब्रेशन प्रॉंग्स ऑफ द फोर्क कम क्लोज टू इच अदर ॲज शोन इन फिगर
ॲज शोन इन फिगर सी. सीमध्ये त्याचे दोन्ही पाते जवळजवळ आल्यामुळे तिथला जो मॉलिक्यूल आहेत त्याच्यावरचं प्रेशर कमी होते आणि मग काय होतं आहे, इन धिस केस द एअर मॉलिक्यूल नियर द प्रॉंग गेट मोअर स्पेस अँड मूव्ह अवे फ्रॉम द इच अदर. ते पाते जवळ आल्यामुळे तिथल्या हवेच्या मॉलिक्यूलला जास्त मोकळी जागा मिळते आणि मग ते मॉलिक्यूल एकमेकांपासून दूर जातात. मग ॲज अ रिझल्ट एअर प्रेशर इन दिस रिजन डिक्रीजेस. तिथल्या एअरमधलं प्रेशर हे डिक्रीज होत जाते. सच अ रिजन इन विच द एअर इज ॲट लो प्रेशर अँड लो डेन्सिटी इट इज कॉल्ड रेअरफॅक्शन. मग जिथं प्रेशर कमी आहे आणि तिथली डेन्सिटीसुद्धा कमी आहे अशा स्थितीला म्हणायचं असते रेअरफॅक्शन. वरचा जो होता कॉम्प्रेशन आणि खालचा काय आहे, रेअरफॅक्शन. मग हाऊ द एअर मॉलिक्यूल इन दिस रिजन विच वेअर इन कॉम्प्रेस स्टेट अर्लियर ट्रान्सफर देअर एनर्जी टू द एअर मॉलिक्यूल इन द नेक्स्ट रिजन. सो द एअर इन दॅट रिजन गोज ॲट कॉम्प्रेस स्टेट. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये जिथं कॉम्प्रेशन होतं तिथलं कॉम्प्रेशन असल्यामुळे त्या मॉलिक्यूलनी त्यांची एनर्जी पुढच्या मॉलिक्यूलला पाठवली. म्हणजे मधल्या आकृतीमध्ये ए ठिकाणी होतं तर सी शेवटच्या आकृतीमध्ये ती डेन्सिटी ते प्रेशर बी मध्ये दिसत आहे आपल्याला. म्हणजेच काय झालं की पुढच्या मॉलिक्यूलवरती बी या ठिकाणचे जे हवेचे मॉलिक्यूल आहेत तिथले कॉम्प्रेस झाले, म्हणजेच तिथं कॉम्प्रेशन तयार झालं. सच अ पिरियॉडिक मोशन ऑफ प्रॉंग्स क्रिएट द कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन इन द एअर अँड दीज आर प्रोपोगेटेड अवे फ्रॉम द प्रॉंग्स. मग अशा पद्धतीनं कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन सरकत पुढे जाते आणि हवेची स्थिती बदलत पुढे जाते आणि त्यालाच आपण म्हणत असतो साऊंड, त्यालाच आपण म्हणत असतो ध्वनी. दीज आर नथिंग बट द साऊंड वेव्ज. यालाच आपण ध्वनीचे तरंग म्हणतो. व्हेन दीज वेव्ज रीच अवर इयर्स द इयर ड्रम व्हायब्रेट. मग ज्यावेळेस हे हवेची ध्वनी आपल्या कानापर्यंत येतात त्यावेळेस आपल्या कानातील पडदासुद्धा व्हायब्रेट होतो, त्याला आपण इयर ड्रम म्हणतो. अकॉर्डिंगली स्पेसिफिक सिग्नल रीच द ब्रेन अँड वी गेट द सेन्स ऑफ हिअरिंग अ साऊंड. आणि मग जसा कानाचा पडदा व्हायब्रेट होतो तसा सिग्नल आपल्या ब्रेनला मिळतो आणि मग आपल्याला ऐकण्याचा ज्ञान होते, आपल्याला ऐकू आलं असं समजल्या जाते. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे की साऊंड प्रोपोगेशनसाठी मीडियमची आवश्यकता असते की नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. दिलेली आकृती तुमच्या वहीमध्ये काढायची आहे आणि कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन काय असते हे तुम्हाला वहीमध्ये लिहून पूर्ण करायचं आहे. ही तुमची आजची ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेग्युलर होणाऱ्या व्हिडिओला नक्की व्हिजिट करत राहा.